आज आपण 12th HSC व्होकेशनल क्रॉप सायन्स या विषयाचं प्रॅक्टिकल घेणार आहोत आणि आजचा जो पेपर आपला आहे तो म्हणजे पेपर पहिला आहे, ज्याचं नाव क्रॉप अँड सीड प्रोडक्शन पार्ट 2 अशा पद्धतीचा आहे आणि याचा जो कोड आहे तो म्हणजे LA आहे. आणि या LA मधलं किंवा या पहिल्या पेपर मधला आजचं जे आपण प्रॅक्टिकल पाहणार आहोत तर ते प्रॅक्टिकल आहे पेस्ट अँड कंट्रोल ऑफ कॉटन. पेस्ट अँड कंट्रोल ऑफ कॉटन म्हणजेच कीड कशावरची, कापसावरील जी कीड असते तर त्या किडीचं नियंत्रण करणे, त्याचे लक्षणे आणि नियंत्रण करणे अशा पद्धतीचं हे आपलं प्रॅक्टिकल आहे. परंतु काल आपण या पिट्या ढेकणापर्यंत पाहिलेलं होतं आणि पिट्या ढेकणाचे जे व्यवस्थापन आणि नियंत्रण जे आहे तर ते राहिलेलं होतं, म्हणून आज आपण हे कंटिन्यू करणार आहोत त्याच्यामध्येच. तर पिट्या ढेकून याबद्दलची आपण लक्षणे आणि त्याचा परिणाम पाहिलेला आहे व्यवस्थितपणे, परंतु आज आपण त्याचं व्यवस्थापन व नियंत्रण हे पाहणार आहोत. व्यवस्थापन आणि नियंत्रण पिट्या ढेकणाचं पाहत असताना हे पहिलं जे आहे, हे जे पीक असतं म्हणजे कापसाचं जे पीक असतं, जर हे पीक वारंवार जर आपण त्याच जमिनीमध्ये किंवा त्याच शेतामध्ये जर घेतलं तर त्या पिट्या ढेकणाचा परिणाम हा जास्तीत जास्त आढळून येत असतो. म्हणून काय करायला पाहिजे, वारंवार जे पीक घेतो आपण त्याच जमिनीमध्ये तर ते पीक घेणं टाळलं पाहिजे. तसंच दरवर्षी हे पिकाची फेरपालट करायला पाहिजे. आता फेरपालट करणे म्हणजे एक पिकानंतर दुसरं पीक घेणे, आलं का लक्षात? याला आपण चक्रीय पीक पद्धत म्हणतो. फेरपालट म्हणजे एकानंतर एक असे, म्हणजे एकच पीक नेहमी न घेता एक पीक, दुसऱ्या वर्षी दुसरं पीक, तिसऱ्या वर्षी तिसरं पीक, अशा पद्धतीनं वेगवेगळी जर पिकं घेतली तर पर्यायानं काय होतं तर त्या जमिनीचा पोत सुद्धा सुधारला जातो. त्याचं कारण एक आहे, आपण पाहिलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये, की त्याची जी रूट सिस्टीम असते ती रूट सिस्टीम वेगवेगळ्या थरामध्ये ते कार्य करत असते, म्हणजे अन्न शोषण करण्याचं. म्हणून जे टॅप रूट सिस्टीम वर्गीय पिकं असतील किंवा ॲडव्हान्टेजेस रूट सिस्टीम वर्गीय पिकं असतील ते वेगवेगळ्या झोनमधलं अन्न घेत असतात, म्हणून फेरपालट हे महत्त्वाचे आहे. तसंच याला जास्त जे नत्रयुक्त खते असतात तर नत्रयुक्त खते हे विशेष करून टाळणं फार गरजेचं असतं आणि नवीन पिकाच्या भोवती 10% दाणेदार फोरेट टाकल्यामुळे काय होतं, ह्या पिट्या ढेकणाचं हे कंट्रोल अगदी होऊ शकतं. आणि वेळोवेळी हे जे शेत आहे तर ते वेळोवेळी काय केलं पाहिजे, तणमुक्त केलं पाहिजे. ज्यामध्ये जर तण असेल तर पर्यायानं या पिट्या ढेकणाची काय होत असते, वाढ होत असते. म्हणून हे तणयुक्त शेती हे टाळणं आवश्यक आहे. म्हणजे शेती कशी केली पाहिजे, तणमुक्त केली पाहिजे. त्या पद्धतीनंच हे लेडीबर्ड बीटल, क्रायसोपा ही जी किडी असतात फार महत्वाची किडी असतात. हे बायोलॉजिकल कंट्रोल आपण ज्याला म्हणतो, की ज्याने त्यालाच मारणे, म्हणजे जसं कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात तर तशा पद्धतीने या ठिकाणी ही जी कीड असते किंवा हे लेडी बर्ड बीटल किंवा क्रायसोपा हे जे असतात तर हे काय करत असतात, त्या जमिनीमध्ये किंवा त्या शेतीमध्ये जे पीक येतं त्या पिकावर असणारी जी किडी असतात तर त्या किडीला खातात. हे भक्षक आहे म्हणजे त्यांना खातात. आणि पर्यायाने काय होतं, ते बायोलॉजिकल कंट्रोल होतं. म्हणजे त्या शेतीमध्ये जे रासायनिक समजा आपलं खते असतील किंवा कीटकनाशके असतील याचा परिणाम न होता अगदी सजीवाने सजीवालाच मारणे अशा पद्धतीचं हे कंट्रोल या ठिकाणी होतं. आणि जर याचा परिणाम होता नसेल तर आपण काय करायला पाहिजे, क्लोरोपायरिफॉस
25% प्रवाहित 30 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा कार्बोसल्फान 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, ज्यामुळे कशाचा बंदोबस्त होईल, या पिट्या ढेकणाचा किंवा ज्याला आपण मिलीबग असे म्हणतो याचा हा बंदोबस्त होईल. अशा पद्धतीनं हे कालचं जे आपलं राहिलेलं होतं हे पिट्या ढेकणाचं व्यवस्थापन हे पूर्ण झालेलं आहे. आता त्याच्यानंतर जे आज आपण नवीन किडी पाहणार आहोत कापसावरची, ती आहे महत्वाचं. या 3 आळ्या आहेत आणि या 3 आळ्या जे आहेत तर हे एक प्रकारचं कापसाला लागलेलं ग्रहण असतं. त्याचं कारण एक आहे, पहिली आहे ठिपक्याची बोंडाळी, दुसरी आहे हिरवी बोंडाळी आणि तिसरी आहे पिंक बोलवर्म किंवा ज्याला आपण गुलाबी बोंडाळी असं म्हणतो. आता हे 3 प्रकारच्या आळ्या जे आहेत तर या 3 प्रकारच्या आळ्यामध्ये एक साम्य आढळून येतं आणि ते साम्य म्हणजे बोंडावर अटॅक करणे. काय करणे, हे बोंडावर अटॅक करणे. अशा पद्धतीचे ह्या 3 आळ्यामध्ये साम्य आढळून येत असते. परंतु जेव्हा कापूस या पिकाचा बोंडावरच जर अटॅक होत असेल किंवा हल्ला होत असेल किंवा मारा होत असेल तेव्हा कापसाचा उपयोग काहीच नसतो. कारण कापसाचं जे बोंड आहे तर बोंडापासून आपल्याला कापूस मिळत असतो आणि कापूस जर मिळत नसेल तर त्या पूर्ण झाडाचा कसल्याच प्रकारचा उपयोग होत नसतो. म्हणून या ज्या 3 प्रकारच्या आळ्या आहेत बोंड आळ्या, तर या आळ्या अतिशय कापसासाठी घातक असतात. म्हणून आपण एका आळीचं थोडंसं बारकाईने त्याचं लक्ष दे किंवा त्या कशा दिसतात किंवा त्यांचा अटॅक कसा होत असतो किंवा काय परिणाम करतात पिकावर, तर हे एक पाहू आपण. पहिला आहे ठिपक्याची बोंडाळी. हिचं लक्षण जर पाहायचं असेल तर ही आळी करड्या रंगाची असते. ही आळी कशी असते, करड्या रंगाची असते आणि डोके गर्द व अंगावर काळे आणि बदामी ठिपके असतात. कसे असतात, शरीरावर तिच्या काळे आणि बदामी अशा प्रकारचे ठिपके असतात आणि डोक्यावर एक गर्द म्हणजे गडद असा रंग आपल्याला आढळून येत असतो या आळीचा. त्यानंतर जेव्हा पीक 1 महिन्याचे असते तेव्हा शेंडे आळून म्हणून हिची सुरुवात होते. म्हणजे सुरुवातीला शेंड्यावर हिचा हा अटॅक होत असतो, परंतु अतिशय बारीक असते आणि आपण तेवढंसं लक्ष देत नाही. लक्ष न देण्यामुळे जेव्हा 1 महिन्याची आहे तेव्हा शेंड्यावर अटॅक करते आणि पर्यायानं हळूहळू काय करते, हे नंतर आतमध्ये बोंडामध्ये प्रवेश करते. जशी जशी ती मोठी होईल तशी तशी ती बोंडामध्ये प्रवेश करते आणि बोंडामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला माहित आहे बोंडामध्ये जो असतो घर, तर तो घर जी की कापूस बनणार आहे उद्या चालू, तर ते सर्व मटेरियल त्याच्यामधला किंवा जो घर असतो तर ते घर खात असते. आणि जेव्हा हे बोंड ते नष्ट होतं तर तेव्हा काय होतं, यामुळे हिरवे असलेले बोंड सुद्धा हे गळायला सुरुवात होत असतात. कारण त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारची ताकद राहत नाही किंवा जे अन्न पुरवठा त्या बोंडाला केला जातो तो सुद्धा स्थगित होतो किंवा त्या ठिकाणी एक बाधा निर्माण होत असते. म्हणून हे हिरव्याच जेव्हा बोंड असतात तेव्हा ती हिरवे बोंडच गळायला लागतात आणि पर्यायानं या कापूस या पिकाचं आतोनात अशा पद्धतीनं हे ठिपक्याची बोंडाळी नुकसान करत असते. तर अशा पद्धतीनं या ठिपक्याच्या बोंडाळीचं आपल्याला थोडक्यामध्ये लक्षण आणि पिकावर होणारा परिणाम आपण पाहिला. त्यानंतरची आहे हिरवी बोंडाळी. आता या हिरव्या बोंडाळीचं लक्षण आपण पाहत असताना ही आळी अमेरिकन बोंड आळी, ह्या आळीला काय संबोधलं जातं, अमेरिकन बोंड आळी किंवा
हरभऱ्यावरील आळी, हरभऱ्यावरील घाटे आळी, अशा पद्धतीने या आळीला संबोधलं जातं. हे कोणती आळी आहे? हिरवी बोंड आळी. काही MPSC मध्ये सुद्धा प्रश्न विचारले होते, अमेरिकन बोंड आळीचे दुसरे नाव काय? तर आपल्याला आलं पाहिजे, अमेरिकन बोंड आळीला हिरवी बोंड आळी म्हणतात किंवा हरभऱ्यावरील घाटी आळी म्हणतात. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की हरभऱ्यावरील घाटे आळीचं दुसरं नाव काय? तेव्हा आपल्याला सांगता आलं पाहिजे की हरभऱ्यावरील घाटे आळीलाच अमेरिकन आळी किंवा हिरवी आळी अशा पद्धतीने म्हणतात, बोंड आळी. तर असं हे एकंदरीत आपल्या हे लक्षात असलं पाहिजे. तर या आळीचा जो पतंग असतो तर तो मजबूत बांध्याचा असतो. कोणत्या आळीचा पतंग? अमेरिकन बोंड आळीचा किंवा हिरव्या बोंड आळीचा किंवा हरभऱ्यावरील घाटी आळी, याला एकच नाव आहे. तर याचा जो पतंग असतो तर तो मजबूत बांध्याचा असून फिकट पिवळ्या किंवा बदामी रंगाचा असतो. याचा जो पतंग असतो तो मजबूत असतो आणि याचा जो रंग आहे तर तो फिकट पिवळा किंवा बदामी रंग आहे. त्या पद्धतीनं या आळ्या कळ्यांना छिद्र पाडून आतील भाग खातात. जेव्हा एखाद्या वनस्पतीची कळी नष्ट होत असते तेव्हा त्या ठिकाणी फलनाची क्रिया किंवा पुढील ज्या क्रिया होतात तर त्या सर्व क्रिया या थांबल्या जातात, मंदावल्या जातात. पर्यायानं बियाची वाढ होत नाही, फळाची वाढ होत नाही. मग याचा जो परिणाम होतो तर तो अतिशय घातक होत असतो. म्हणून या ज्या आळ्या आहेत अर्धा भाग, आता या आळीचे एक दुसरं वैशिष्ट्य आहे पहा. तुम्ही जर शेतामध्ये गेला जेव्हा ही बोंडाला हे छिद्र पाडते तेव्हा ही आळी अर्धी बोंडामध्ये असते आणि अर्धी बाहेर असते. मग आपण फवारणी केली तर ते मध्ये जाऊ शकते, म्हणून याचा या आळीवर काही परिणाम होत नाही. त्यासाठी सुरुवातीला जेव्हा हिचे अगदी तंतुमय असताना बारकाईने निरीक्षण केलं पाहिजे आणि तेव्हाच त्याच्यावर फवारण्या केल्या पाहिजे, तर या आळ्याचा बंदोबस्त होऊ शकतो. परंतु आपण काय करतो, जेव्हा हे आळ्या मोठ्या होतात, सर्व 50% हे पीक नष्ट करतात, तेव्हा आपण सावध होतो. मग त्याला फवारणी वगैरे ज्या क्रिया आहेत ते करायला सुरुवात करतो. म्हणून एक लक्षात ठेवलं पाहिजे किंवा या आळ्याचे पूर्व लक्षण दिसत असताना फवारणी करणं आवश्यक असते. त्या पद्धतीनं यामुळे काय होतं, रुईची प्रत खालावते व बोंडे सडतात. कोणत्या आळीच्या याच्यामुळं? हिरव्या बोंड आळीमुळं रुई जी असते, रुई म्हणजे रू किंवा ज्याला आपण कापूस म्हणतो, तर त्याची जी प्रत आहे तर ती प्रत खालावली जाते आणि खालावून बोंडे सडली जातात आणि बोंडे जेव्हा सडतात तेव्हा ते बोंड सुद्धा गळून पडतं. म्हणजे जसं आपण या ठिपक्याच्या बोंड आळीचे लक्षण पाहिलं त्याच पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा लक्षण आपल्याला आढळून येतं. आणि अशा पद्धतीनं आतोनात असं या कापसाचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. आणि शेवटची जी आळी आहे गुलाबी बोंड आळी, तिचं जर लक्षण आणि आपण परिणाम जर पाहिला तर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचं आढळून येईल की ही जी आळी आहे कोरडवाहू पिकावर, ज्या ठिकाणी आपण कापसाचं कोरडवाहू पीक घेतो अशा पिकावर या आळीचा मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रादुर्भाव आढळून येतो किंवा या आळ्या आढळून येत असतात. आणि तसंच हा जो पतंग असतो तर हा गर्द बदामी रंगाचा असतो आणि पूर्ण वाढ झालेल्या आळीची लांबी हे 19 मिलीमीटर एवढी असते. किती? 19 मिलीमीटर. एखादी वेळ गाळलेल्या जागांमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात की गुलाबी बोंड आळीची लांबी टिंब 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 एवढी मिलीमीटर असते.
त्यावेळेस तुम्हाला आलं पाहिजे की गुलाबी बोंडअळीची ही लांबी 19 मिलीमीटर एवढी असते. तर असं एकंदरीत हे आहे. आणि या अळीचा रंग गुलाबी असतो आणि जेव्हा ही अटॅक करत असते तेव्हा या अळीच्या परिणामामुळे बोंडे परिपक्व होण्याआधीच उमलतात. म्हणजे बोंडे परिपक्व होत नाही. जेव्हा बोंडे परिपक्व होत नाहीत आणि उमललेले दिसतात आपणाला, तेव्हा आपण समजून घेतलं पाहिजे की कापूस या पिकावर कशाचा परिणाम झालेला आहे? गुलाबी बोंडअळीचा परिणाम झालेला आहे. आणि ही अळी सुद्धा रुईमध्ये जाऊन सरकी खाते. आता ही फार घातक आहे. जेव्हा सरकी एखाद्या पिकाची खाते, आता सरकी म्हणजे कापसाचा आत्मा आहे. मग हे सरकी जर खात असेल तर काय होतं? या सरकी खाल्ल्यामुळे जी उगवण क्षमता आहे, आता सरकी आपण लावत असतो, सरकी लावतो आणि जर त्या सरकी मधलं जर अन्न येणं खाल्लं असेल आणि ती सरकी जर तशा पद्धतीची जर आपण लागली तर उगवण होणं शक्यच नाही. आणि उगवणही होत नाही. त्याचबरोबर सरकीमध्ये जे तेलाचं प्रमाण असतं, तर ते तेलाचं प्रमाण सुद्धा हे कमी होत असतं. किंवा पर्यायाने एखादी वेळ अशी आढळून येते की तेलच त्या सरकीमधून निघत नाही. म्हणजे तेलाची जी प्रत असते तर ते तेलाची प्रत सुद्धा घसरते. आता तुम्ही तेलाची प्रत, सरकी आणि तेलाची प्रत याचा काय संबंध आहे? तेल कशामुळे सरकी? तर सरकीमध्ये तेल असतं त्याच्यात. तर सरकीमध्ये जे तेल असतं तर त्याचं सुद्धा प्रत घसरते. असं एकंदरीत या 3 प्रकारच्या ज्या अळ्या आहेत, तर या 3 प्रकारच्या अळ्या कापसासाठी अतिशय घातक असतात. म्हणून कापसाचं पूर्ण पीक सुद्धा या नष्ट करू शकतात. आणि पर्यायाने काय होतं? शेतकऱ्याचा जे सुरुवातीपासूनची मेहनत केली जाते तर ते पूर्ण मेहनत हे वाया जाऊ शकते. म्हणून यासाठी अतिशय सावध असणं आवश्यक असतं. अशा पद्धतीनं यांचे हे आपण पाहिलेलं आहे, लक्षणं आणि परिणाम. आता याचा बंदोबस्त कसा करावा? आपणाला माहिती आहे, कुठली गोष्ट होऊन गेली किंवा होण्याच्या अगोदर आपण काही त्याचं ट्रीटमेंट करत असतो. परंतु आता झाली दुर्दैवानं, मग काय करायचं? तर हे नियंत्रण आपण किंवा व्यवस्थापन करायला पाहिजे. त्याच्यातलं पहिलं आहे ट्रायकोडर्मा चिनालिस. ही जी परोपजीवी किडी आहे, तर या किडीची अंडी 1 ते 1.5 लाख त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या पिकामध्ये सोडली पाहिजे. आता याचं महत्वाचं, जसं आता याच्या अगोदर मी सांगितलं की सजीवांनी सजीवांना मारणे, तर हे काय करत असतात? हे ट्रायकोडर्मा चिनालिस ही कीड काय करत असते की अळ्या खात असते किंवा त्याची जी अंडी निर्माण होतात सुरुवातीची स्टेज, तर ती स्टेजच निर्माण होऊ देत नाही. म्हणजे पर्यायाने काय होतं की त्याच्यावर हल्ला करते आणि ते खात असते. म्हणून हे अतिशय चांगल्या पद्धतीचे किंवा उत्तम असं नियंत्रण किंवा व्यवस्थापन हे समजले जातं. दुसरं आहे, हिरवी बोंडअळी जर आढळली तर HANPV हा जो विषाणू असतो, हा विषाणूजन्य 250 एली प्रति हेक्टर क्षेत्रात फवारणी करायला पाहिजे याची. किंवा याचे जे द्रावण आहे ते राणीपाल 1 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर लिंबोळी किंवा लिंबोणी 5% या द्रावणाची फवारणी करावी. आणि जर आपणाला गुलाबी बोंडअळी आढळून आली तर या अळीसाठी बीटा सायहॅलोमेथ्रिन 2.5% प्रवाही, 0.25% 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण करून याच्यावर फवारणी करावी. ज्यामुळं कशाचं हे होऊ शकतं? हे गुलाबी बोंडअळीचं नियंत्रण होऊ शकतं. किंवा आता हे जे 2-3 औषधं किंवा कीटकनाशक आपण दिलेले आहेत, तर हे 3 कीटकनाशक आहेत. या तिन्हीपैकी कुठलेही एक याच्यावर फवारायचे आहे, तिन्ही आया
त्याच्यापैकी पहिला आहे सायपरमेथ्रिन 10% प्रवाही 7.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा, किंवा फेनव्हॅलेटर 20% प्रवाही 6 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा, किंवा डेकॅमेथ्रिन 2.8% प्रवाही 9 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. अशा पद्धतीनं जर आपण फवारणी केली तर या आळ्याचं नियंत्रण होऊ शकतं. परंतु आपण सुरुवातीला या आळ्या दिसल्याबरोबर सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर कंट्रोल केलं तर आपण कापूस हे पीक वाचवू शकतो, अन्यथा वाचवू शकत नाही. म्हणून अतिशय गांभीर्याने या किडीकडे विशेष करून लक्ष देणं आवश्यक असतं. अशा पद्धतीने हे संपलेलं आहे. तरी पण आता जो निष्कर्ष असतो शेवट, तर तो निष्कर्ष हा तुम्ही या सर्व किडीबद्दल तुम्हाला काय वाटलं, काय काय तुमच्या मनामध्ये आलं, तर या गोष्टी निष्कर्षामध्ये एक 4-5 पॉईंट तुम्ही लिहू शकता. अशा पद्धतीनं या किडीचं म्हणजेच कापूस या पिकावर ज्या किडी असतात आणि त्याचं जे नियंत्रण आहे ते आज संपलेलं आहे.